महात्मा फुलेंचं अजून एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे गुलामगिरी नावाचं पुस्तक आहे, जे त्यांनी लिहिलेलं होतं 1870 नंतर ते लिहिलेलं आहे. की त्यांचं जे काय काम चालू आहे शिक्षण वगैरे, तरी पण असं लक्षात येतं की लोक पुरोहित वर्गाच्या दास्यत्वाखाली आहेत आणि मग त्यातून सुटका कशी करायची यासाठी त्यांनी ते गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहिलं आहे. आणि त्यात त्यांनी सर्व वर्णव्यवस्थेचं जाती व्यवस्थेचं विवेचन त्या ठिकाणी केलेलं आहे की काय करायला पाहिजे आणि लोक काय करत आहेत आणि समाज आपला कशा प्रकारचा आहे, त्यात कुठल्या कुठल्या चुकीच्या गोष्टी आहेत. तर ते इंटरेस्टिंग पुस्तक आहे. त्याची अर्पणपत्रिका महत्त्वाची आहे की त्यांनी जी अर्पणपत्रिका आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो. ते अतिशय इंटरेस्टिंग आहे. तत्कालीन मराठीचा एक नमुना पण तुम्हाला ऐकायला मिळेल. तर त्यांनी लिहिलं होतं की अमेरिकेतील कृष्णवर्णियांची दास्यत्वातून सुटका केल्याबद्दल हा ग्रंथ अमेरिकन लोकांना अर्पण करतो. त्यांनी जे अर्पणपत्रिकेचं एक्झॅक्ट वर्डिंग बघा. युनायटेड स्टेट्समधील सदाचारी लोकांनी गुलामास दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामात औदार्य, निरपेक्षता व परोपकार बुद्धी दाखवली. यास्तव त्यांच्या सन्मानार्थ हे लहानसे पुस्तक त्यास मी परमप्रीतीने नजर करतो आणि माझे देशबांधव त्यांच्या या स्तुत्य कृत्याचा कित्ता आपले शूद्र बांधवास ब्राह्मण लोकांच्या दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामात घेतील अशी आशा बाळगतो. म्हणजे हे 1861 ते 1865 हा सिव्हिल वॉरचा कालावधी आहे US मध्ये. अब्राहम लिंकन जो आहे तो अब्राहम लिंकन प्रेसिडेंट आहे आणि गुलामगिरी नष्ट झाली पाहिजे या बाजूने तो लढणार आहे. तर अमेरिकेतली जी दक्षिणेतली राज्य जी आहेत ती मेजरली ॲग्रिकल्चर बेस्ड आहेत. कापसाच्या शेतीवर त्यांची अर्थव्यवस्था चाललेली आहे आणि त्यांच्यासाठी त्यांना काळे गुलाम हवे आहेत. आणि नॉर्थ जी आहे ती थोडीशी इंडस्ट्री बेस्ड आणि त्यांना कामगार हवेत. जर काळे गुलाम कापसातून त्यांची सुटका झाली गुलामीतून तरच ते आर्थिक इंडस्ट्रियलायझेशनमध्ये सहभागी होऊ शकतील कामगार म्हणून. त्यामुळं नॉर्थची अशी इच्छा आहे की गुलामगिरी लवकरात लवकर संपली पाहिजे आणि साऊथ स्टेटची इच्छा अशी आहे की गुलामगिरी कायम राहिली पाहिजे. यामध्ये अब्राहम लिंकन आहे तो गुलामगिरी संपावी या बाजूनं उभा राहतो. लिंकन नावाचा सिनेमा आहे स्टीव्हन स्पीलबर्गचा, त्यामध्ये तुम्ही बघू शकता ते. तर डॅनियल लुईसने लिंकनची भूमिका केली. तर त्या लोकांबद्दलच्या डिटेल्स फुलेंना माहिती आहे त्याचं जे आहे. आणि मग त्यांनी ते अर्पण केलं की जसं तुमच्यातलीच काही गोरी लोक काळ्यांच्या गुलामगिरी नष्ट होण्यासाठी लढली, तशी माझ्या देशातले पण देशबांधव काही आहेत जे ब्राह्मण लोकांच्या दास्यत्वातून शूद्रांची आणि स्त्रियांची सुटका व्हावी यासाठी तुमच्याकडून जो तुमच्या कृत्याचा कित्ता आहे तो गिरवतील, तुमच्याकडून ती थोडीशी शिकवण घेतील अशी मला आशा वाटते. आणि त्यामुळे मी हे पुस्तक आहे ते तुम्हाला नजर करतो. बराक ओबामा जेव्हा मुंबईला आले होते तेव्हा छगन भुजबळांनी त्यांना गुलामगिरी भेट केलेलं होतं आणि ते पहिलं पेज त्यांना त्या ठिकाणी वाचून दाखवलेलं होतं की इंग्लिश ट्रान्सलेशन जे आहे ते स्लेव्हरी नावानं ते झालेलं आहे. आणि ते बराक ओबामांना गिफ्ट त्या ठिकाणी छगन भुजबळ समता परिषद तेव्हा जोरात काम करत होती तर ते त्यांनी भेट दिलेलं होतं. तर हे इंटरेस्टिंग आहे की सजग ज्याला म्हणता येईल अशा प्रकारची व्यक्ती आहे की जगाच्या पाठीवर कुठं काय चाललं ह्याचा परफेक्ट सेन्स आहे त्या काळाच्या ह्याच्यानुसार असण्याला. आणि त्याचं बरंचसं श्रेय आहे ते त्या मिशनरी एज्युकेशनला आहे की इंग्लिश वाचणं आणि त्यातून जे येणारे सगळं वैश्विक भान ज्याला म्हणतो तर ते त्या ठिकाणी आहे.